ऐकता शाप वचन एक वृक्ष वेगळे करून पिपिलिका दिगज व्याघ्र संपूर्ण गेले पळून ते काळी. असे असणारे गौतम ऋषीची शापवाणी ऐकली आणि ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी असणारे फक्त झाडं उरले. झाडाने जागा सोडली नाही. बाकीचे मुंग्यासहित मुंगळे किडे झुरळे सर्व असणारे हत्ती आले, सिंह आले, वाघ आले, एक सुद्धा त्या ठिकाणी थांबला नाही आणि सर्व पळून गेले. मग तो महाऋषी गौतम सतीचा खेद करी प्रमग पावला तो बद्रिकाश्रम अनुष्ठान करीत वैसलासे. आणि नंतर असणाऱ्या गौतम ऋषीला अतिशय खेद वाटला. पुन्हा खेद वाटून काय उपयोग होत नाही अशी अवस्था झाली. नाराज झाले, नवीलाज झाला. बायकोचा त्या ठिकाणी गोंगाल आटून रडले आणि रडून शेवटी असणारे बद्रीनाथ या ठिकाणी आणि तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. मने कामे नाडीला पाक शासन मज क्रोध लागविले पूर्ण इंद्रा हेले शिष्या पिता जाण तपक्षय झाला से. त्यावेळेस असणारा इंद्रदेवाच्या असणाऱ्या तपाचा क्षय झालेला आहे असं त्या ठिकाणी असणार आणि या गौतम ऋषीच्या शापामुळे अवस्था झाली. इकडे मयूर होता रंगात अनुतापे इंद्रुदन करीत मग समस्त देवी अमरनाथ गौतमा पाशी आणला से. इकडे असणारा अरण्यामध्ये त्या ठिकाणी असणारा शाप दिल्याप्रमाणे असणारा हा त्या ठिकाणी असणारा नपुसक असा शाप दिलेला आहे. अरण्यामध्ये त्या ठिकाणी असणारा आणि हा फिरत आणि गौतम ऋषीपाशी गेलेला आहे. सुरवारी बहुत प्रार्थून केले इंद्राचे शाप मोचन गौतम बोले प्रसन्न वदन सहस्त्र नयन तू वचिल. त्यावेळेस असणारा मोराचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. नपुसक म्हणून शाप दिलेला होता. बरे इंद्र हा देवांचा राजा आहे म्हणून सर्व देवांना चिंता पडली. म्हणजे राजावर नसल्यास काय करायचं, प्रजेच कसं व्हायचं. म्हणून सर्व देवांनी त्या ठिकाणी असणार आणि गौतम ऋषीला विनंती केली. त्या असणाऱ्या इंद्रदेवाला तिथे घेऊन गेले आणि या इंद्रदेवाची गौतम ऋषीच्या शापातून मुक्तता करून घेतली. शक्र सहस्त्र नेत्र झाला निज पदा तत्काळ पावला तपासून आयला शिळा आजवरी झाली होती. शाप दिला नंतर असणारा उद्धार करून त्या ठिकाणी असणारा पूर्ववत राजधानीवर नेऊन पाठवला इंद्रदेव आणि 1000 डोळे प्राप्त होतील म्हणले तुला असा आशीर्वाद दिला. इकडं असणारी तेव्हापासून आतापर्यंत ही अहिल्या शिळा होऊन पडलेली आहे अशी कथा आणि ह्या ऋषी त्या प्रभू रामचंद्राला सांगू लागले. रामा तुझे पडत चरण राजा अहिल्या दिव्य रूप झाली सहज श्रीरामा परावया तुझ सजीव सतेज झाली. आणि हे प्रभू रामचंद्रा तुझ्या असणाऱ्या धुळीच्या स्पर्शामुळं वाऱ्यानं तुझ्या पायाची धूळ त्या ठिकाणी पडली आणि म्हणून ही असणारी स्त्री रूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तुझं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आणि तुझी भेट अहिल्याला घ्यायची आहे म्हणून निघालेली आहे असं सांगितलं. कौशिक सांगत आहे पूर्व कथन आचार्य करी रघुनंदन कौशिकाशी प्रार्थिवचन काय बोलता झाला. अशा प्रकारचं असणारं आणि वर्तमान विश्वामित्र ऋषींनी प्रभू रामचंद्राला सांगितलं. प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. प्रभू रामचंद्राला काय म्या काय केले अशा चरण माझा रे उदरे पाषाण कौशिक म्हणे तुझे चरण त्याचे वैभव राम आहे. ह्यावेळेस असणारं प्रभू रामचंद्र म्हणले असं आहे का म्हणले एवढं मी एक साधारण माणूस म्हणले मानवी अवतारामधला आणि माझ्या पायाच्या धुळीचा एवढा परिणाम मी एवढं कुठं पुण्य केलंय म्हणले मी एवढा काय माझ्याकडून झालंय आणि माझ्या धूळ एवढी तिला महत्व कसं आहे. त्यावेळेस विश्वामित्र ऋषींनी धुळीच्या आणि महत्व काय सांगते बघाय. हा रघुवीर ते काळी ऋषी सहित आला ती जवळी पदर सावरोली उठली आईला देवी ते देवा असं म्हणत त्या ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्र गेलेले आहेत. त्यावेळेस असणारी बोलत त्या ठिकाणी असणारी आईला देवी उठलेली आहे. काय झालं मस्तकीचे मोकळे कबरी भारत
सावरोनी विरगुंती बांधी सत्वर नेत्री न्याळीत रघुवीर विधी सुता समोर पातली. ज्यावेळेस असणारे विश्वामित्र ऋषी समोर आहेत, प्रभू रामचंद्र समोर आहेत, तिकडून तिकडं अहिल्याकडे निघालेले आहेत. इकडं अहिल्याला त्या ठिकाणी असणार उठली, अंग झाडलं, केस मोकळे होते. ते केस मोकळे होते ते त्याचा असणारा केस आवरून त्या ठिकाणी असणारी केसाची वेली घातली आणि प्रभू रामचंद्राकडे आले. जो दशरथाचा मा पुण्य मेरू जो का लावण्य अमृता सागरू जो जगत वंद्य जगत गुरु आईले देखिला. बघा, जो जगत वंद्य सर्व जगाला वंदनीय असा, सर्व जगाला सन्माननीय असा, सर्व जगांचा उद्धार करणारा जो आहे तो प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणी असणारा अहिल्यादेवी समोर आलेला आहे. जो म्रांडणी पतीचे हृदय रत्न जो इंद्रादिका देवांचे देवातर्चन जो जलोद्भवाचे जाय पूर्ण नारदाधिकाचे गुण जे. नारदासारखे त्या ठिकाणी असणारे गुणगान गाता थकून गेले. म्हणजे 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण, किती रोज पुती पुराण वाचा, हे सगळं काय कधीच संपत नाही. त्याचं गुणगान वर्णन करता करता थकून गेले. पण प्रभू रामचंद्राचं वर्णन कोणाला करता आलं नाही. असा प्रभू रामचंद्र आणि अहिले समोर आलेला आहे. जय संकाधिकाची आद्य मूर्ती चारी साई वनिती जाची कीर्ती जो नेत्री देखिला रघुपती प्रेम चित्तीन समाये. अशा प्रकारचा असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणारा अहिल्याला डोळ्याला बघितला आणि त्यावेळेस असणारा आनंदाला पारावर राहिलेला नाही. अष्टबाळ दाटोन ब्रह्मकन्या साष्टांग नमी राजीव नयना तो श्रीराम बोले सुवचना माते उठ जड करी. अष्टभाव असणारे जागृत झालेले आहेत आणि त्या ठिकाणी गाठून आलेले आहेत. आनंदानं त्या ठिकाणी असणारं प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतीनं तेवढ्यामध्ये असणारे हे माझी आई तू म्हणले, माझं दर्शन तुला घ्यायची काही गरज नाही आई उठ, म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने उठवलं. आयच्या ऐकता ते वेळी कमलोद्भव कन्या उठली जैसी कोकिळा गरजे वसंत काळी तैसी तवन करीत असे. असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी असणार ही अहिल्या उठली, उठून त्या ठिकाणी असणार कोकिळ कशी गायन करते त्या सुस्वर मधुर असं गायन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं गुणगान गावलं. मने जय जय राम करुणा समुद्रा हे दशरथी प्राण रुद्रा जय जगद्गुरु श्री रामचंद्रा मज चकुरा लागे उदय तुझा. सगळ्या जगाचा असणारा गुरु आहे, सगळ्या जगाचा उद्धार करणारा प्रभू रामचंद्र तू आहेस असा आणि दशरथ राजांचा मुलगा म्हणून तू प्रभू रामचंद्र आहेस हे राघवा पुराण पुरुषा हे जगत पालकानंद वेशा हे कौशल्यात्मज चंडाचा निरसनी निशा तव उदरी. त्यावेळेस असणार गुणगान आठवू लागले, त्या ठिकाणी आनंदाला पारावर ओढलेला नाही असा असणारा परमेश्वर आहे बाबा तू. मी खूप भाग्यवान आहे प्रभू रामचंद्रा आणि तुझा असणारा स्वरूप मी माझ्या डोळ्याने बघितले. हे विदर्जन नाम संबंधू सरात्ना हे ताटिकांत कनरवी पंचानना तुझ्या नाम प्रतापाची ऐकता गर्जना पाप वारणा संहार. अशा प्रकारचा असणारा प्रभू रामचंद्र तू आहेस. तुझे गुणगान कसे वर्णन करावे अशा प्रकारचा असणारा त्याला मारलंस, सुबाहू त्या ठिकाणी मारलास, मारिकाला त्या ठिकाणी बोलून दिलंस असा असणारा पराक्रमी तू आहे प्रभू रामचंद्रा असं बोलून लागला. श्रीरामा तू बरोबर तुझ्या ना मात्रा देऊ निज रचन नरेना दोषात दडोना अक्षय जे मजलागी. अक्षय केलंच म्हणजे अक्षय अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणार. साक्षात त्या ठिकाणी परमेश्वरानं आणि जागरण अवस्थेमध्ये उद्धार केला. त्या